महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. लातूरमध्ये एका महिलेनं किरकोळ वादातून दुसऱ्या महिलेला तिच्या गाडीनं चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ CCTV मध्ये कैद झालाय, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार चालवणाऱ्या महिलेचं नाव शहजादी मुजीब शेख आहे, ज्यानं या महिलेला तिच्या गाडीनं चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर राधिका पाटील यांच्या तक्रारीवरून लातूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात आरोपी महिला शहजादी शेख विरुद्ध BNSच्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारदार महिला राधिका पाटील यांनी या प्रकरणाबद्दल सांगितलं की 22 जून रोजी मी आरवी गावातील राम मंदिरात गेले होते. त्यावेळी शहजादी शेख मंदिराच्या परिसरात भिंत बांधल्याबद्दल तेथील लोकांविरुद्ध निषेध करत होते. वादामुळे पोलीस तेथे आले आणि सर्वांना तेथून निघून जाण्यास सांगितलंय. त्यामुळे मी तिथून माझ्या दुचाकीकडे जात होते. त्याचवेळी शहजादी शेख तिच्या ऑल्टो MH24V 8394 चारचाकी गाडीत बसले होते. तिने माझ्यावर गाडी चालवून मला चिरडण्याचा प्रयत्न केला. पाहूया सविस्तर काय आहे प्रकरण आणि काय म्हणाल्यात राधिका पाटील. सर्वांना जय श्रीराम. मी राधिका पाटील. गेल्या 2 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होते की एका लेडीजने एकदम क्रूर पद्धतीने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे. ते माझ्याच अंगावरती तिने गाडी घातली होती. 2023-24 मध्ये आम्ही ज्या मंदिराची स्थापना केली होती त्या मंदिराच्या अनुषंगाने ती वारंवार दहशत करत असते. त्याचबरोबर तेथील ग्रामस्थांना, स्थानिक लोकांना, सरपंचांना, त्याचबरोबर प्रशासनातील लोकांनाही तिचा बऱ्याच प्रमाणात त्रास आहे. त्या दिवशी घटना जर बघितली तर मंदिराला जे मागासवर्गीय लोक येतात, तेथील जे लोक येतात त्यांना थांबवण्यासाठी ती भिंत उभा करत होती. ज्यावेळेस हा प्रकार कळल्यानंतर मी घटनास्थळी गेले. घटनास्थळी गेल्यानंतर समजावून सांगून वगैरे हा सगळा प्रकार सानप साहेब वगैरे आल्यानंतर थांबवला गेला होता. त्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा मंदिराचं दर्शन करण्यासाठी जात होते. त्याच वेळेस ती डायरेक्टली म्हणू लागली की तू काय मंदिर उभा करतेस, मी तुला संपवते, अशी ओपनली धमकी देऊन व्हॉइस रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे याच्या सेव्ह आहेत. अशी धमकी देऊन त्यांनी डायरेक्टली अंगावरती गाडी घातली. एवढंच करून त्या थांबल्या नाही. जेव्हा मी साईडला झाले तर त्यांनी वळून रिटर्नली माझ्या अंगावरती गाडी घातली. त्यानंतर स्थानिक लोकांनी हे अडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही MIDC पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा पण दाखल केलेला आहे. आमची एवढीच सर्वांना इच्छा आहे, एक धर्म म्हणून नाही तर समाज म्हणून ही एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे की असं उघडपणे कोणी कोणाचा जीव घेऊ शकत नाही. त्यामुळं हा ओपन दहशतवाद थांबला गेला पाहिजे. जे काही स्थानिकांना त्रास होतोय याला पण निर्बंध लागला गेला पाहिजे. तिचे काही बॅक रेकॉर्ड्स आहेत गुन्ह्याचे, ते पण तपासण्यात यावेत आणि तिला मोका लावून तडीपार करण्यात यावे. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.